सर्व महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. हो माता बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोड बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. बघा, मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची तारीख बघा. गेल्या कित्येक दिवसापासून महिलांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता भेटला, परंतु 21वा हप्ता मार्च महिन्याचा भेटलाच नाही. आणि बातम्या देखील येत होत्या की 3,000 रुपये महिलांना मिळणार, परंतु महिलांना फक्त 1,500 रुपयांचं वितरण झालं. तर मग आता मार्च महिन्याच्या हप्त्याचं वितरण कधी होणार आणि बहिणींना हप्ता कधी मिळणार, याबाबत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील आता अपडेट दिली. त्यासोबत आदित्यताई तटकरे यांनी देखील हप्त्याबाबत माहिती दिली. हो लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून तारीख जारी करण्यामध्ये आली आणि या ठिकाणी आता गोड बातमी समोर आली आहे. माता बहिणींच्या खात्यामध्ये आता निधी हस्तांतर करण्यासाठी सुरुवात देखील होत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. आता सर्वात महत्त्वाचं आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळणार. बघा, तुम्हाला वाटत असेल की मागे आम्हाला जसा हप्ता भेटला तसाच हप्ता आता देखील मिळेल, तर तुम्ही चुकीचा विचार करता. सरकारने काही नियम घातले आहे. आता या नियमांपासून ज्या बहिणी वाचतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा, आता या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मार्च महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता द्यायला सुरुवात केली आहे. बघा, आज महिलांच्या खात्यामध्ये 3,600 कोटी रुपयांचा निधी जमा होणार असून डीबीटीच्या माध्यमातून हा पैसा थेट लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. म्हणजे की आता सर्वात महत्त्वाचं आहे की लाडक्या बहिणीला हप्ता कधी मिळणार. आता लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली. सरकारने स्पष्टपणे सांगितलं, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी वाटप करण्यामध्ये येणार. आता बघा, 18 जिल्ह्यांची यादी सरकारने सर्वात पहिल्यांदा जारी केली. म्हणजे की बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार, त्यानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार. म्हणजे की टोटल असे महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यामध्ये येणार. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. हो, आता या ठिकाणी त्या 18 जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आला. बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे, सर्वात महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, कोणकोणत्या भागामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. या पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना समावेश केला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा येथील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी आधार लिंक आणि KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच हा लाभ मिळणार. बरं, हा लाभ नेमकं कधीपर्यंत मिळणार? रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की टोटल 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील हप्ता वितरणाची प्रक्रिया योगाने करण्यामध्ये आली असून यामध्ये परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला आणि या ठिकाणी 18 जिल्ह्यामधील माता बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या पुढील जिल्हा. बघा, तुमच्या स्क्रीनवर समोर आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आता पुढील जिल्हा येतोय बुलढाणा,
त्यानंतर जालना, त्यानंतर अकोला आणि लातूर या जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिलांचा समावेश आहे. मार्च महिन्याचा हा हप्ता अटी आणि पात्रतेची कडक तपासणी करूनच वितरित केला जात आहे. बघा महिलांनो, तुम्हाला या ठिकाणी येथून मागे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला, म्हणजे की 20व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी झालं, परंतु 21वा हप्ता बहिणींना भेटलाच नाही. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पुढील जिल्हा पाहून घ्या. बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर या भागामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. तसेच या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, आपण या ठिकाणी जास्त टाईम न लावता यादी बघत आहोत. बघा, जास्त लांबवर आपण व्हिडिओ खेचत नाही. आता जी माहिती खरी आहे आणि जी माहिती माता बहिणींपर्यंत पोचायला हवी आहे ती माहिती पोचविण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. त्यामुळे जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा या भागामध्ये महिलांना आता दिलासा मिळणार. ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना कोणताही त्रास न होता मार्च महिन्याचा हप्ता सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे. त्यासोबत ज्या महिलांनी आपले बघा बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे त्यांनाच हा हप्त्याचा लाभ मिळणार. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं. बघा, स्टेट बँकमध्ये पण निधी जमा होणार, बँक ऑफ इंडियामध्ये पण निधी जमा होणार, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण निधी जमा करण्यामध्ये येणार. 3,600 कोटींचा निधी वर्ग केला जात आहे. महिलांनी आपली बँक माहिती आणि OTP कोणालाही शेअर करू नये असा कडक सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने काही नियम लावले आहे. ज्या महिलांनी रहिवासी दाखला दिलेला नाही किंवा KYC प्रक्रिया पूर्ण नाही अशा महिलांना या योजनेमधून वगळण्यात आले असून फक्त पात्र महिलांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सरकारच्या माध्यमातून तारीख तर जारी झाली, परंतु चिंता करू नका. बघा, तुम्हाला जर आतापर्यंत 21वा हप्ता भेटला नसेल, बघा, कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आहे आणि यादीमध्ये जर का तुमचं नाव आलं असेल तुमच्यासाठी खुशखबर आहे. जर नाव आले नसेल तर बघा, पुढील आठवड्यामध्ये पुन्हा यादी जारी करण्यामध्ये येणार, तेव्हा तुम्हाला हप्ता नक्कीच मिळणार. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.